स्वागत आहे बहुजन विकास आघाडी आणि डोंगरपाडा क्रिकेट क्लब डीसीसीचा माध्यमातून पुरस्कृत असलेली कैलासवासी शरद भंडारी चषक 2026 आपण पाहतायत। सेमीफायनलची मॅच सुरू झाल्यात। आमच्या जोडीने कौस्तुभ मेहर यांचा आवाजही तुम्हाला कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकायला मिळेल, कारण सेमीफायनलची मॅच अटीतटीची मॅच आहे। दोन्ही संघांना कौस्तुभजी आजच्या दिवसामध्ये संघर्ष केलाय। मोडेगाव चॅलेंजर त्यांचं नाव चॅलेंजर आहे, आज भरपूर चॅलेंज त्यांनी स्वीकारले आहेत। दुसऱ्या बाजूला जयसाई विरार, आज अशा कंडिशन मध्ये जयसाई विरारनं 37-38 अशा धावेंचा पाठलाग या मैदानावरती केलेला आहे। त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये। दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, दोघांनाही बेस्ट ऑफ लक असणार आहेत। काय वाटतंय या सेमीफायनलच्या मॅच मध्ये किती रन होतील? येस डेफिनेटली पहा, इकडून किमान 30-35 च मजल मारावं लागणार आहे। चला सुरुवात, पहिलाच बॉल, फटका खेळला फिल्डिंग केलं, बॉल लढवलाय। पहिल्या बॉलवरती क्षेत्ररक्षण झालंय, निर्धाव एक सिंगल येत असताना पाहायला मिळतंय। सिंगलने सुरुवात झालाय। अफ्ताब आणि आकाशची जोडी आहेत, गौतमला मैदानावरती पाहतायत आणि गौतम आणि लक्ष त्याच्यावरती असणार आहे। यस, पुढचा बॉल, मोरेगावच्या कुठल्याही बॅटरला प्रत्येक चौकारला 100 रुपयाचं पारितोषिक हितेश गवळी नवापूर यांच्याकडून असणार आहे। ऑन साइड टाकण्याचा प्रयत्न, हो व्हाट अ फील्ड, पहा खूप चांगली फिल्डिंग। आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला धनु, 1 वर 0। जसं आमच्या समोर कॅमेरामॅनच्या खाली बरोबर नानकू आहे, त्यांचा बँड तुम्हाला हवा असेल फायनल जिंकल्यानंतर तो बँड देखील रेडी आहे, फक्त नानकूशी संपर्क साधा। ओ बॅकफुटला गेले, फटका खेळलाय, चेंडू मात्र निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार, मिळता धावा 4 आकाशच्या बँड मधून चौकार। हरिश्चंद्र पाटील मामा यांच्याकडून आकाशनं जर चौकार ठोकला तर त्याच्यासाठी 200 रुपयाचा प्राइज असणार आहे आणि आता मारलेला चौकाराला देखील 200 रुपयाचा प्राइज, 200 रुपयाचा प्राइज। येस, चौकार पहा, ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं। पॉवरफुल स्ट्रोक होता, ताकदवर स्ट्रोक। पायामधून 2 गोष्टी होत्या, स्वतःला जज करता आलं नाही, त्या कारणानं हातामधून चेंडू निघून गेला। 4 धाबा आल्यात, चौकार आलाय। पुढचा बॉल पाहणार आहोत, 3 बॉल 5 धाबा, धावफलकावर गौतम रेडी आहेत। गौतमचा बॉल, कडक स्ट्रोक, चेंडूला अडवला, हातामध्ये चेंडू आला नाही, सिंगल झाले, कंप्लीट। ओ फिल्डिंग दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळत आहेत। बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला, धावसंख्या झाले 7, 5 बॉलचा खेळ संपलाय। यस, खूप चांगली सुरुवात धनु आतापर्यंत आहे। 7 धाबा झाल्या, चौकार आलाय, सिंगल आले, डॉट आले, भरपूर गोष्टी घडल्यात। इकडून जिंकाल तर तुम्ही डायरेक्टली फायनल मध्ये पोहोचणार आहेत। शेवटचा बॉल, गौतम रेडी आहेत, 7 वर 0। शेवटचा बॉलवर थोडं थांबवण्याचा प्रयत्न केला, थांबल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा गौतम रेडी आहेत। आकाश ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत या षटकामध्ये मोठा ब्लास्ट आपण पाहिलाय। शेवटचा बॉल पाहणार आहोत, शेवटचा बॉल, फटका खेळला हवेत, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर। फलंदाज आकाश घरत बाद, पहिला धक्का मोरेगाव चॅलेंजर या संघाला गॉन। चला, भरपूर सारे पारितोषिक येतात सध्या। आकाशसाठी ती पारितोषिक आली होती, परंतु आकाश मैदानाच्या बाहेर आल्यात, त्याच्यामुळे चर्चा राहील। सध्या मैदानाच्या दिशेने पण जातोय, धावफलकावरती धावा आहेत त्या 7। पहा कशा पद्धतीने बाद झाल्यात, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला, तिथून मात्र ही विकेट आलाय, स्वतःवरती नाराज, नाखुश। आकाश परतलाय तंबूच्या दिशेने, धावा 7। कौस्तुभची सुरुवात मैदानाच्या मध्ये झालेली आहेत। एक चौकार येऊन देखील गौतमनं मैदानाच्या मध्ये खूप चांगली गोलंदाजी केलं, कौतुक त्याचंही होईल गौतमचं, कारण लेन त्याची चांगली टाकले त्यानं। येस, हाच तर एक्सपिरियन्स आहे, हाच तर बोलबाला आहे, एक्सपिरियन्स बोलबाला गौतमनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पेश केलाय। आता सेमीफायनलच्या मॅच मध्ये पहिल्या बॉल 3ऱ्या बॉलवर चौकार येऊन पलटवार केलाय आणि पलटवार करत असताना फक्त 7च धावा दिल्यात आणि ज्या बॅटरने चौकार लगावला होता त्याला सुद्धा मैदानाबाहेर पाठवलंय। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर ड्राइव्ह केलं चेंडूला, सिंगल झाले कंप्लीट। समीर
समीरने आतापर्यंत खूप कंट्रोल ठेवला, परंतु आफताबने खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये केले. टॉप 20च्या मॅच मध्ये खूप मोठा रोल अदा केला होता आफताबने मैदानाच्या आतमध्ये. विवेक रेडी आहेत, 8/1. पुढचा बॉल स्ट्राईक एंडला. समीर हो कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा जानू, मोरेगाव चॅलेंजरचा एक गडी बाद झालाय. आता विकेटचा दबाव किती येणार आहे आणि किती धावा थांबणार आहेत यावर सर्वांच्या नजर आहेत. नाही जशी विकेट मैदानावरती येतात तसा तुमच्यावरती तो दबाव ऑटोमॅटिकली क्रिएट होत असतो. सध्या एक विकेट गेल्यात आकाश घरतची. बॅकफुटला गेले, फटका खेळाय छान, परंतु डायू वाह काय फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल अगदी मैदानाच्या मध्ये अडवलाय. जो बॉल सीमारेषेच्या पार जात होता त्यावेळी परफेक्ट डायू लगावली होती. बॉल अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. बरोबर चेंडू खाली आले, चेंडूला खाली आले आणि जबल पास, कटआउट स्पॅनरच्या जबल पासून चेंडू जात होता, बाउंड्री लाईनला ट्रॅव्हल होत होता, त्या चेंडूला आतमध्ये आणलंय. 3 धावा वाचवल्यात. सुपर फिल्डिंग. पुढचा बॉल विवेक रेडी आहेत, 10/1. समीर स्ट्राईक एंडला असणार आहेत. पुढचा बॉल ओ ऑन साइडला. ओ व्हॉट अ फील्ड वन्स अगेन. वा 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 फिल्डिंग पहा, वा नंतर फिल्डिंग पहा. वा धनु आउटफील्ड चेंडूला उचललं होतं, परंतु एका हाताने त्या चेंडूला आतमध्ये आणलंय. ऍक्शन रिप्ले. वा नंतर फिल्डिंग पहा. ओ शानदार फिल्डिंगचा नजारा. सिंगल झाले कंप्लीट. 11/1. पुढचा बॉल रेडी आहेत विवेक. चर्चा सध्या होत आहेत. विवेक गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. प्रत्येक विकेटसाठी किशन जोशी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रत्येक चौकाराला आफ्ताबच्या लालू पटेल यांच्याकडून 200 रुपये, अलेक्स बाय यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असेल त्या आफ्ताबसाठी. 11ला 1 विकेट. पाठीमागच्या 2 बॉल ज्या अडवल्यात ना, दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार अडवल्यात. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स लेवल जयसाई विरारची सध्या हाय लेवलला आहे. येस डेफिनेटली खूप चांगला उल्लेख. आज तर मोमेंटमला शिफ्ट करणारा मोमेंट आहे. तुम्ही 3 धावा नाही, तुम्ही 6 धावा बसवल्यात पहिले पुढच्या या अगोदरच्या 2 चेंडूवर. ओ ताकद नव्हती, बॅट स्विंगला भरपूर ताकद लावली होती, टायमिंग नव्हतं, पाठीमागे चेंडू निघून गेलाय. 12/1. या आमच्या मुख्य स्क्रीनवरती लोकल एक्सप्रेस पाहायला मिळत आहेत. 12/1 ही आतापर्यंत कहाणी आहे. 1.5 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालात. येस लोकल एक्सप्रेस किरू पाटील आमच्या मुख्य स्क्रीनवरती रेडी आहेत. किरू आहे सध्या. किरू शेवटचा बॉल बाकी आहे, शेवटचा. नाही 1 बॉल बाकी आहे. सर्व बॉलवर सिंगल आल्या का? 6 बॉलला 6 सिंगल असेल तर ओव्हर झालेत. ओ किरूनं हात काय दाखवलाय. हो हाय बाय. आणि त्या 2 चौके जिथे 2 चौकार रडल्यात तिथून थोडस चेहऱ्यावरती ती स्माईल होती किरणच्या, थोडी गेल्यात, परंतु नाही. किरण सांगते अजूनही आहे, चान्स आहे, मोका आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलायत. मोरेगाव चॅलेंजर 13 धावा आहेत, नाव चॅलेंजर आहेत, चॅलेंज स्वीकारणं मैदानावरती ते जाणतायत. दुसऱ्या बाजूला जयसाई विरार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये याही संघानं डॉमिनेट केलाय. या संघानं मोठमोठ्या संघांना पराभवाच्या छायेमध्ये पाठवलाय आणि तिथपर्यंतचा प्रवास 40 संघामधला प्रवास आता तो टॉप 3 पर्यंत येऊन पोहोचलाय. आणि टॉप 3 मध्ये ज्यावेळी तुम्ही येताना त्यावेळी तुमचा खेळ, तुमची लेवल ही तुम्हाला वरच्या लेवलची दाखवायची असते. येस डेफिनेटली खूप चांगला उल्लेख. परंतु मोरेगाव चॅलेंजर 4 स्पर्धेनंतर टॉप 3 मध्ये आल्यात. ही सर्वात जमेची बाजू ठरले. आता टॉप 3 मध्ये आल्यानंतर मोरेगाव चॅलेंजरचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे, किती धाबा बनणार आहेत, पॉवर प्ले मध्ये काय घडणार आहे, किती धाबा बनणार आहेत, किती मोठे ब्लास्ट येणार आहेत, यावर सर्वांच्या नजरा. रोहित रेडी आहेत. 13/1. पहिला बॉल ऑन साइडला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पार चौकार. रिव्ह्यू घेण्यात आलाय, रिव्ह्यूचा वापर केलाय. पाहूयात अंपायर रिव्ह्यू. चला पाहूयात. प्रत्येक विकेटसाठी किसन जोशी यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज आहे. सध्या या 4 धावा आहेत की 5 धावा आहेत. हा चौकार आहे.
की पंच पंजा दाखवतील त्याची चर्चा सध्या होणार आहे. आणि जुने सर आपल्या दिशेने मार्गस्थ होतात. त्यांनी सांगितलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल पाहायला मिळतोय परंतु त्याच्यावरती चौकार आलाय. चौकारानं धावा फलकावरती 17. आणि कौतुक आहे समोरची आपली बरोबर बिल्डिंग सोसायटी आहेत. कारण बरोबर ते ऑरेंज टी शर्ट्स वाले बसले आहेत. ते बरोबर ज्यावेळी मॅच सुरू झाली त्या वेळेपासून ते मॅचचा आनंद घेत आहेत. आणि मनापासून त्यांचंही आभार आहेत, त्यांचंही कौतुक आहेत. सध्या ओंकार पाटील आपल्या स्क्रीनवरती ओंकारलाही आपण पाहतायत. धावा 17. रोहितचा पुढचा बॉल, दुसरा बॉल. पुण्यात हलक्या त्याने चेंडूला मात्र खेळून काढले. सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ते 18. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम मोरेगाव चॅलेंजरची. येस 18/1 ही आतापर्यंत कहाणी आहे. पॉवर प्ले मध्ये 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 5 धावा बनल्यात. आता स्ट्राईक एंडला आपताप आहे ज्याने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलंय. पुढचा बॉल रोहित. हो बॅकफुटला गेले, टॅप केलं चेंडूला आणि टॅप केल्यानंतर सहज सोपरीतेने सिंगल कंप्लीट झाले. पहा पॉवर प्लेची सुरुवात चौकाराने झाली. आता पुढच्या 3 चेंडू कशा प्रकारे असणार आहेत, किती धाबा बनणार आहेत, पलटवार होईल का, हा सुद्धा प्रश्न आहे. डेफिनेटली 19 धावा झाल्यात. पुण्यात हलक्या त्याने चेंडूला खेळून काढल्या. धावसंख्या एका धावेनं पुढे गेल्या, जाऊन पोहोचते ती 20. स्पर्धेला सुरुवात गुरुवारपासून झाली. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस ही स्पर्धा होती. पण आता 5वा दिवस पण उजाडलाय. 12 वाजून गेल्यात त्यामुळे 5वा दिवस आलाय स्पर्धेचा. कोणीतरी सांगितलं होतं की बाबा 5 दिवस स्पर्धा करायची. आता तो 5वा दिवसही आलाय. बरोबर आजचा सोमवारचा दिवसही आलाय. फटका खेळला, क्रॅकिंग स्ट्रोक, फिल्डिंग दर्जा मैदानाच्या मध्ये जय साई विरार. एकदा चुकी केली परंतु त्याच्यानंतर ती चूक घडणार नाही याच्यावरती प्लॅनिंग, याच्यावरती एक्झिक्युशन सध्या मैदानावरती केले जात आहेत. आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती 21 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल 21/1. शेवटचा बॉल. समीर रेडी आहेत स्ट्राईक एंडला. रोहित शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन बॉल इन ट्रॅकवर होतात रेडी. शेवटचा बॉल. ओ व्हाट अ कॅच. सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज समीर बाद. दुसरा धक्का मोरेगाव चॅलेंजर संघाला. पहा कशा प्रकारे बाद झाले. बॅट्समॅनला ताकद होती, हलक्याने खेळायचं होतं. टायमिंग स्ट्रोक आणि बरोबर लॉंग ऑफला कुठल्याच प्रकारची चुकी नाही. सहज सोप्या रीतीने त्या चेंडूला पकडलं आणि फलंदाज समीर बाद झाले. बरोबर प्रिन्स होते, प्रिन्सना कॅच घेतलाय या मॅच मध्ये. तर ते ट्विस्ट येईल का. प्रिन्सचा झेल पहा पुन्हा अगदी त्यानं डाईव्ह लगवली, थोडा पुढे अगदी डाईव्ह करत असताना कॅच त्याने पकडलं. आणि प्रॉपर कॅच कशी घ्यायची ना हे सध्या प्रिन्सना मैदानावरती दाखवून दिलेत. त्याच्यानंतर बाकी खेळाडू त्याच्या जवळ गेल्यात, त्याचं अभिनंदन केलंय. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 21-2 या आतापर्यंत कंडिशन आहेत. शेवटचे 6 बॉल. प्रत्येक विकेटला किशन जोशी यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज असेल. हिमांशू तयार झाल्यात. 6 बॉल निर्णायक असणार आहेत. समोर आफताब यांच्यासाठी देखील लालूजी यांच्याकडून 200 रुपये, अलेक्स बा यांच्याकडून 500. परंतु ते मात्र लगावण्याच्या प्रयत्नामध्ये आफताबला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. विकेट गमावल्यात टीम मोरेगाव चॅलेंजरनं. एक मोठी विकेट आउट. हा किशन जोशी यांच्याकडून 200 रुपये आता जमा होणार आहेत. पहा कशा प्रकारे बाद झाले ते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि फलंदाज बाद झाले होते. नवीन फलंदाज जोगीत आल्यात, जोगीत पाटील. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. हिमांशू रेडी आहेत. 21/3. पहिल्या बॉलवर आले विकेट. नवीन फलंदाज जोगीत आल्यात, रेडी आहेत. पुढचा बॉल. हो वेगवान बॉल आणि वेगवान बॉलला फक्त हलक्यात सन्मान दिलाय. 22/3. येस जणू पलटवार झाल्यात. पलटवारामधून 2 महत्वाचे विकेट सुद्धा आल्यात. 22/3. थोड्या अडचणी वाढल्यात. इकडून किमान 30 साठी तुम्हाला एक मोठा ब्लास्ट. नाही आपण चर्चा तीच करतोय बाबा. 30 किमान 28-30 धावेपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. तर ती फायटिंग टोटल, तर ती फायटिंग स्पिरिट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळू शकते. दुसऱ्या बाजूने हिमांशू आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला नाव त्याचं आदर्श आहे, पण आदर्शला आदर्श सारखीच कामगिरी करायची आहे. पाहूयात आदर्श आणि जोगीत. ओ नो 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 नो.
नो बॉल आलाय. स्वतःवरती बॅट्समॅन नाराज आहे कारण त्यांना अगदी हा स्ट्रोक खेळायला होता, प्रयत्न करायला हवा होता, परंतु त्याने एक सिंगल घेण्याच्या मूड मध्ये होता. 2 धावा आल्यात. धावा फलकावरती 24. इथे जरी कौस्तुभची 4 बॉल मध्ये 4 आल्या तरी 28 होऊ शकतात. एखादा मोठा फटका आला तर 30ची वेस ओलांडली जाऊ शकते. येस नक्कीच. नेक्स्ट बॉल आता फ्री हिटचा बॉल. आता खरी मजा येणार आहे. फ्री हिटचा बॉल 24 धाबा. फ्री हिटचा बॉल ताकद भरपूर लावलेली होती, टायमिंग नव्हतं, त्या कारणानं फ्री हिटच्या बॉलला सिंगल येते. हिमांशू मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतायत. 25ला 3. आदरणीय नदीमभाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नदीमभाई आपलं स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी डोंगरपाडा क्रिकेट क्लब स्वर्गीय शरद भंडारी चषक 2026 त्यामध्ये आपलं स्वागत. लोवर फुलटच बॉल फटका खेळलाय. फिल्डिंग अगदी बॉडीच्या सहाय्याने बॉल लढवण्याचा प्रयत्न केला. सिंगल आलायत. धावा फलकावरती 26. खेळ पुढे चाललाय. मोरेगाव चॅलेंज आहे. जयसाई विरार दोन्ही संघ काही कमी नाही आहेत. एकानं 38चा पाठलाग केलाय, दुसऱ्यानं धावा रोखल्यात. असे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे आहेत. यस शेपटचे 2 चेंडू पाहणार आहोत. 26 30चा उल्लेख झालाय. 26 झाले आहेत. पुढचा बॉल हिमांशू. स्ट्रायकरला जोगीत. सन्मान दिला. वेगाने आल्यात. ओ डायरेक्ट हिट झाला असता तर मजा आली असती. चित्र बघण्यासारखे असतं. भरपूर गोष्टी घडल्या असत्या. आणि कसुबची एक महत्वाची गोष्ट काय तर मोरेगाव चॅलेंजरनं 37 धावेचा पाठलाग केला होता 4 षटकांमध्ये. जयसाई विरारनं 4 षटकांमध्ये त्यांना पाठलाग 38चा करायचा होता, पण 3 ओव्हरमध्ये त्याने 38 केल्या होत्या. आता दोघांनी 37-38चा पाठलाग केलाय. ही मॅच 28 पर्यंत जाणार की 28च्या पुढे 30 पर्यंत जाणार याची चर्चा आहे सध्या. धावा 27. शेवटचा बॉल 27 वर 3. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला सन्मान दिला. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. दुसरी घेता विकेट आले आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 28 धाबा धावफलकावरती आहेत. 29चं टार्गेट सेट केलंय मोरेगाव चॅलेंजर या संघाने जयसाई विरार या संघासमोर. वीरू आकाश नदीमभाईचा आहे दादाला आधार. या क्रिकेट स्पर्धेची हवाही होते साऱ्या जिल्ह्यामध्ये. या क्रिकेट स्पर्धेची हवाही होते साऱ्या जिल्ह्यामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. सध्या जयसाईचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्याकडे आणि एक कमेंट आली होती. विरारचा पवन केने, करण पाटील, जयसाई विरार आणि किशन जोशी यांनी अगदी ते बरोबर स्टिकर टाकलं होतं. आणि तो जयसाईचा ग्रुप तुम्हाला काय सांगतो. जयसाईच्या ग्रुपमध्ये प्रत्येक अपडेट आहे, प्रत्येक बॉलचे अपडेट आहेत, प्रत्येक रनचे अपडेट आहेत, कोण कुठे आहे या सर्व काही गोष्टी टाकण्याचं काम जो त्यांचा अतिरिक्त खेळाडू तो करतोय सध्या. चोवीस बॉल 29 धावांचं लक्ष मैदानावरती असणार आहे. मोरेगाव चॅलेंजर वर्सेस जयसाई विरार. कौस्तुभजी काय वाटतं या मॅच मध्ये कशा पद्धतीने हा मॅच रंगणार. नाही, ज्यापर्यंत पोहोचायचं होतं त्यापर्यंत पोहोचल्यात. 30-29 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आतापर्यंत केलाय. बघूया. लेट्स सी. ऑल सेट. पहिला बॉल अनिकेत. पहिला बॉल डाऊन टू ग्राउंड. वा 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 वा, इतकी सुंदर सुरुवात. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. हरिश्चंद्र पाटील मामा यांच्याकडून करणसाठी 200 रुपयाचं प्राइज या चौकारासाठी पाहायला मिळत आहेत. करण पाटील, गौतम पाटील, अगदी बंधूंची जोडी, पाटलांची जोडी मैदानाच्या मध्ये आज कमाल धमाल करतायत. पहिल्याच बॉलवरती सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. वॉट अ स्टार्ट. पुन्हा बॅकफुटला गेले. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. आणखीन एक चौकार. 4. काय जबरदस्त सुरुवात. पहिला आला, दुसरा आला आणि खूप मोठ्या अडचणी आल्या. प्रत्येक चौकारासाठी किशन जोशी यांच्याकडून देखील 200 रुपयाचं प्राइज आहे. 200, 400. त्याच्या अगोदर विकेट घेतली होती ते 200, 600,
सर्व ऍडिशनल होतात आमच्याकडे, त्यामुळे ते ऍड होणार आहेत. येस कौस्तुभ. गौतम पाटीलच्या प्रत्येक चौकाला संतीश जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. मॅचकडे बोलणार आहोत. ओ लेट कट आणि लेट कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहा धनु, पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 म्हणजे फ्लाइंग स्टार्ट आहे. आता दडपण मोरेगाव चॅलेंजर या संघावर आले. जर इक्वेशनचा फासला बघितला तर एका धावेचा आहे, फक्त एका धावेचा, जास्त मोठा फासला नाही मिळत. पायावरचा बॉल आणि पायावरच्या बॉलला हलक्या हातानं सन्मान दिलाय. वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. 4 चेंडू 10 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय, 10 धाबा. फ्लाइंग स्टार्ट. सुरुवात कशी करायची हे मैदानावरती सध्या दाखवून दिलेत. चार मध्ये आतापर्यंत 10 आल्यात. अनिकेत तयार. पुण्यात हलक्या चेंडूला स्लाइस केलं, ढकलून दिलं, तिथे एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीनं धावा आहेत. 1-1 11. प्रत्येक चौकाराला अलेक्स भाई आणि रियाज भाई यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असेल आणि चौकारांची हॅट्रिक साठी अलेक्स भाई यांच्याकडून 2000 आणि रियाज भाई यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. एकत्रित 2000 आहेत. पारितोषिकांचा वर्षाव. धावा 11. शेवटचा बॉल फटका खेळलाय. फिल्डिंग कडक 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 फिल्डिंग. लगातारच्या 3 विकेट साठी देखील ते पारितोषिक असणार आहेत. अलेक्स भाई आणि रियाज भाई यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 17 धावेची गरज आहे. मोरेगाव चॅलेंजर जयसाई विरार मध्ये मॅच रंगलाय. काय वाटतं इथून कौस्तुभ, मॅचची रूपरेषा कशी बदलणार? नाही, मॅचचं प्रेशर बदलण्यासाठी तुम्हाला एका षटकाला मोठं करावं लागणार आहे. त्या डॉट बॉल कडे जावं लागणार आहे, त्या विकेट कडे जावं लागणार आहे. विकेट डॉट तुम्हाला या मॅच मध्ये परत आणतील, कारण कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. ॲज अ ओपनरने खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले, नो डाऊट. दुसरं षटक पॉवर प्लेला अजून मोठं करावं लागणार आहे मोरेगाव चॅलेंजरला. आता दुसऱ्या षटकामध्ये आकाश आल्यात. पॉवर प्ले, येस पॉवर प्ले घेतलाय. बघूया आता पॉवर प्ले कोणाच्या नावाखाली जाणार आहे, परंतु फ्लाइंग स्टार्ट आहे. 12-0 आहे. करण आणि गौतम खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. स्ट्राइक एंडला गौतम रेडी आहेत. पहिला बॉल पॉवर प्ले. ओ पहिला बॉल वेगवान बॉल पाठीमागे चेंडूला केलंय. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. खूप चांगली सुरुवात. 13-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. एक सिंगलच्या मदतीने धावा. धावफलकावरती 13. आकाश घरत तयार. समोर करण. 4 मध्ये 10 बनवल्यात. ओ चांगला बॉल पाठीमागे विकेट किपर मिस केला या बॉलला. इथून कौस्तुभ एक बॉल तुम्हाला पकडायचा, एक रन तुम्हाला वाचवायचे आहेत. अशा कंडिशन मध्ये मॅच आहे. सेमीफायनलची मॅच आहे. जिंकला तर डायरेक्ट फायनल मध्ये तिकीट हे तुमचं निश्चित होईल. येस, त्यासाठी चर्चा झाली होती ना. पॉवर प्लेला मोठं करावं लागणार आहे, डॉट बॉल आणावे लागणार आहेत, विकेट आणावे लागणार आहेत, दबाव बनवावा लागणार आहे, तरच तुम्ही या मॅच मध्ये परत येतील. त्यासाठी पॉवर प्ले. हो पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. हा दबाव नाहीये. दोन्ही खेळाडूंना माहित आहे या धाबांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 2 मोठे ब्लास्ट आल्यात. आता इकडून आपण 1 धावेने वरती आहात, म्हणजे त्यासाठी हा दबाव नाहीये. दबाव समोर आलाय. पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा पाठीमागे चेंडूला केलंय. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. भरपूर सारे पारितोषिक आहेत. लगातार 3 चौकारासाठी रियाज भाई यांच्याकडून 2000, लगातार 3 विकेटसाठी अलेक्स भाई यांच्याकडून 2000 पर चौकार आणि विकेटची हॅट्रिक साठी रियाज भाई अलेक्स भाई यांच्याकडून 500, नदीम भाई कडून 500 आणि हॅट्रिक साठी आकाशला 5000 होते, परंतु ते बॉल मैदानाच्या मध्ये सध्या 5 टाकल्यात रियाज भाई आणि अलेक्स भाई यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असणार आहे. शेवटचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. 6 बॉलवरती 6 सिंगल. षटकाचा खेळ संपेल. मैदानावरती 2 धावा. धावफलकावरती 18. 12 बॉलमध्ये 11ची गरज आहेत. कौस्तुभ या षटकामध्ये ती हाणामारी नाही झाली. या षटकामध्ये मैदानाच्या मध्ये ते सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. सिंगल घेतल्या, 6 सिंगल घेतल्या. माहित आहेत पहिल्या षटकामध्ये रन आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये फक्त सॉफ्ट हँडने खेळायचं आहेत आणि त्या सिंगल घेत असताना मॅच थोडी पुढे घेऊन जात आहेत जय साई विरारचा संघ.
नाही डेफिनेटली खूप चांगला अहवाल पुढे नेण्याचा प्रयत्न आतापर्यंत मॅचला केलाय, परंतु या षटकामध्ये कमबॅक करतील का हा सुद्धा प्रश्न आहे. मोठं कमबॅक करावं लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला विकेट साठी संघर्ष पॉवर प्ले मध्ये सुरू होता, विकेट आली नाही. आता तुम्हाला तिसऱ्या षटकामध्ये संधी आले, इकडून दबाव पूर्णपणे अजून मोरेगाव चॅलेंजरवर आहे. मोमेंटम पूर्णपणे जयसाई विराच्या बाजूने आहे. त्यांच्याकडे जमेची बाजू काय आहे, दोन सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू आहे, खूप चांगली बॅटिंग करतायत. आता मॅच मध्ये इक्वेशन सुद्धा पाहणार आहोत. आणि दोन्ही बंधूंची जोडी आहे ना, करण गौतमोली जोडी आहेत. पहिला बॉल फिल्डिंग दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. बॉलला स्टॉप केलाय, एक धाव येत असताना पाहायला मिळतात. एका धावेने धावसंख्या पुढे गेलायत, जाऊन पोहोचते ती 19च्या घरामध्ये. येणारे बॉल 11 बॉल मध्ये रन करायचे 10. थोडा लोअर फुल टच बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, तितकीच चांगली डाईव्ह त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाला लगावली होती. शानदार फिल्डिंगचा नजारा, खूप चांगली फिल्डिंग. पुढचा बॉल जोगीत, ओ हलक्या हाताने सन्मान दिला, वेगाने आल्यात, पुन्हा सिंगल कंप्लीट. दोन बंधूंनी आतापर्यंत ज्या प्रकारचे खेळली 14 चेंडूमध्ये केले, खरोखरच मानावं लागणार आहे. प्रत्येक चेंडूवर सिंगल, मोठे ब्लास्ट ज्या आल्यात. पुढच्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. क्रिकेटची परिभाषा जाणतायत असं म्हणूयात. आणि दुसरी गोष्ट जर कौस्तुभची एक गोष्ट मैदानावरती जर पाहिली ना, तर अटॅकिंग मोड आहे. असं नाही की सिंगल फक्त स्ट्राईक रोटेशन साठी होत आहेत, त्यावेळी होते ज्यावेळी ते मोठे फटके खेळतात त्यावेळी ती सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय. धावा 21. हलक्या त्याने खेळलाय चेंडूला, चेंडू मात्र चाललाय तिथून एक सिंगल आलं. धावा फलकावरती 22, रन करायच्या 7. 4 मध्ये पुन्हा त्या 4 आल्यात. या अगोदर पॉवर प्ले मध्ये 6 पहिल्या होत्या. आता चर्चा करतायत दोन खेळाडू, चर्चा करतायत का नाही करणार. मॅच मध्ये इक्वेशन काय राहिलंय, 8 बॉल 7 धाब्यांची गरज, वेळ घेतला जातोय, चर्चा करतायत. आता येणारी वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. करणने खूप चांगली बॅटिंग केले, गौतमने खूप चांगली बॅटिंग केले. आमच्या मुख्य स्क्रीनवरती जोगीतना दाखवण्यात येत आहेत. कारण का दाखवण्यात येत आहेत, जोगीत इकडून पलटवार करू शकतो, पलटवार करायचा आहे. ओ पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल झाले, कंप्लीट. तेवीस झाल्यात. एक जमेची बाजू जयसाई विरारसाठी आहे की त्यांनी विकेट गमावली नाही, ती महत्वाची बाब आहे. पार्टनरशिप आतापर्यंत करण 10 बॉल मध्ये 16 त्याने रन बनवले आहेत. गौतमने त्याला 7 बॉल मध्ये 7 धावेचे 7 दिलेत. आणि ही जोडी मैदानाच्या मध्ये सध्या कमाल धमाल करते. शेवटचा बॉल पुण्यात हलक्या त्याने चेंडूला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. धावा फलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 24 धावा फलकावरती आहेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहे 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत त्या मात्र 5. येस 6 चेंडू 5 धाब्यांची गरज. टीम मीटिंग करतायत, दोन खेळाडू इकडे चर्चा करतायत. परंतु दनू एका गोष्टीचा उल्लेख करावा लागणार आहे, 24-29चा पाठलाग आहे. 24 झाल्यात, परंतु 24च्या खेळीला आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. ज्या वेळेला चौकार आल्यात त्याच्या दुसऱ्या चेंडूला प्रत्येक चेंडू स्ट्राईक रोटेट केले. टीम मीटिंग फार मोठी घेतली, कारण आता इकडून या टीम मीटिंग मध्ये काय सिद्ध होणार आहे. शेवटच्या आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे, 5 धाब्यांची गरज. एक चांगला बॉल जो गोल्डन बॉल हवा आहे तो मॅच मध्ये पुन्हा आणि सध्या ही दृश्य आहेत. किरण यांचा तो बरोबर स्क्रीनवरती किरू आहेत, त्याच्या चेहऱ्यावरती ते एक्सप्रेशन अजूनही नाही आहेत. थोडा तोही नाराज आहेत. आधी तो चेहरा थोडासा हसताना पाहायला मिळाला, आता थोडा नाराज आहेत. त्याचं कारण आहेत मैदानाच्या मध्ये. तथापि तो सांगतो मला झोप आलाय, पण झोप नाही आली. सध्या एक्सप्रेशन सर्व काही सांगून जात आहेत. 6-5. नाही, डोकेदुखी वाढले, झोप नाहीये, ही डोकेदुखी वाढले. डोकेदुखी का वाढले, कारण मैदानाच्या आतमध्ये विकेट येत नाहीयेत, डॉट बॉल येत नाहीयेत, त्यासाठी डोकेदुखी वाढले. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सहज सोप्या रीतीने सिंगल झाले, कंप्लीट. दबाव नाहीये, प्रत्येक चेंडूवर आतापर्यंत अटॅकिंग क्रिकेट खेळतायत. दबाव मोरेगाव चॅलेंजर या संघावर आहे. आणि आतापर्यंत फटक्यांची निवड जर पाहिली तर अॅक्युरेट केलंय, म्हणजे चॉईसेबल फटका खेळलायत. ज्या ठिकाणी बॉल येतो त्या ठिकाणी फटका खेळतायत. बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट कसं खेळावं ना, ते आतापर्यंत जयसाई विरार संघाच्या दोन्ही बॅटरने दाखवलंय. म्हणून तर चर्चा होते ना, करण गौतम या दोन्ही बंधूंची चर्चा का होत आहेत. बंधूंनी दिलेले बंधूला 7 ही खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि भावानं दिलेली 7 भावाला इम्पॉर्टंटच असते. त्यामुळे मैदानाच्या मध्ये सध्या ती 7 खूप इम्पॉर्टंट पाहायला मिळते. येणारे 5 बॉल रन करायचे 4. अजूनही तो एक बॉल
एक बॉल या मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीने येईल का, या मॅचला पुन्हा मात्र बदलवून टाकेल का, ही चर्चा आहे. येस, फार मोठी चर्चा आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावली. अटॅकिंग फिल्डिंग साठी आकाशला पुढे आणलंय. पुढचा बॉल रेडी आहेत. 5 बॉल 4 धाब्यांची गरज. आणखीन एक खेळाडू पुढे आलेत. 38 सेकंद मध्ये तो पॅक करण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा बॉल. ओक आता मध्ये चेंडू आला, लेट फेकी. इतका उशीर का? भरपूर उशीर गेला, भरपूर. पहा ऍक्शन रिप्ले पहा, स्क्रीन वरती पहा. बागपूरला गेले, कट करण्याचा प्रयत्न, थोडं दूर होतात, आकाशपासून थोडा दूर होता बॉल, त्यानं फेकण्याचा प्रयत्न केला. तो जर कदापि यष्टानं लागला असता तर चित्र काही वेगळं घडलं असतं. पण ह्या गोष्टी मैदानावरती करायच्या आहेत. आता एकदा की ती वेळ निघून गेली की मैदानाच्या मध्ये बाकीचं सर्व काही चित्र बदलणार आहेत. तुम्ही फिल्डिंग कशा पद्धतीने लावणार, तुम्हाला 4 बॉल मध्ये 3 धावा वाचवायच्या आहेत. समोरच्या वरती तो दबाव निर्माण करायचा आहे. तो दबाव तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटमध्ये फिल्डिंग कशा पद्धतीने लावाल त्याच्यावरती सध्या चर्चा आहे मैदानावरती. डेफिनेटली खूप चांगला उल्लेख. आता रेडी आहेत. पुन्हा एकदा 4 चेंडू 3 धाब्यांची गरज. अटॅकिंग फिल्डिंग पुन्हा एकदा लावली आहे, पॉवरफुल लावले. पाहूया आता या अटॅकिंग फिल्डिंग मध्ये येत असताना एक डॉट ज्याची चर्चा सुरू आहे. ओ टॅप केलंय आणि टॅप केल्यानंतर धनु तुमच्याकडे भरपूर वेळ असतो त्या रनला कंप्लीट करण्यासाठी. रन झाले कंप्लीट. जोपर्यंत तो बॉल वरून येतो तोपर्यंत ती धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न तिथे बॅटर करतायत आणि कंडिशन जाणतायत. जयसाई विराटला माहित आहे या मॅच मध्ये आपण सुरुवातीला ती धमाकेदार सुरुवात करून दिली, त्याच्यानंतर तो सेन्सिबल खेळ, आक्रमण नाही केलं मैदानाच्या आतमध्ये, तो सेन्सिबल खेळ. कारण सेन्सिबल जसं आपण म्हणतात ना की आक्रमण तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, पण संयम नावाची गोष्ट क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. तुम्ही संयमानं कसे खेळता हे इम्पॉर्टंट आहे. येणारे 3 बॉल, रन करायच्या 2, एक चांगला बॉल येईल का सध्या त्याच्यावरती चर्चा आहेत. गोलंदाज तयार. ओ यावेळेचा बॉल अमित सरांचा इशारा आलाय वाईट, त्याला चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं, मोरेगाव चॅलेंजर्स या टीमनं. चला चला पाहण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण क्रुशल मोमेंट आहेत, भरपूर क्रुशल मोमेंट आहेत. पंच सध्या आमच्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये आलाय, तिथे पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. जर वेगळं काही घडलं तर मॅच मध्ये मजा येणार आणि तसं नाही काही घडलं तर जयसाई विरार पुढे येणार. त्याच्यामुळे सध्या ही चर्चा आहेत. पंच जवळून पाहण्याचा प्रयत्न करतायत. चला 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 पंच पुन्हा एकदा पाहतायत. विवेक पाटील सर आहेत, जुने सर आहेत, पुन्हा पाहण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा मैदानावरती तिथे पाहतायत. अगदी आमच्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये डिसिजन तुमच्या समोर येणार आहेत. काही वेळामध्ये, काही क्षणामध्ये डिसिजन तुमच्यापर्यंत क्लिअर होईल. चला बाकीच्याने आपल्या जागेवरती थांबा. बाकीच्याने आपल्या जागेवरती थांबा. क्रुशल मोमेंट आहेत. स्क्रीनवरती देखील काही वेळामध्ये ते डिसिजन येणार आहे.
चला मैदान खाली करा विनंती आहेत. मैदान खाली करा विनंती आहेत. फक्त मॅच खेळणारे राहा, सर्वांना विनंती आहेत. दोन्ही टीमचे प्लेयर सोडून बाकीच्याने बाजूला व्हा प्लीज. इतर जे मध्ये आहेत त्यांनी बाजूला व्हा, ही विनंती आहे. इतर खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे, सर्वांनी बाजूला व्हा. मॅच ऑन करा, चला मॅच ऑन करा. समोर जे उभे आहेत त्याने बाजूला व्हा आधी.
कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत, त्यांनी थोडं बाजूला व्हा. थोडं तुम्ही बाजूला व्हा, जेणेकरून तो मॅच कव्हरेज होईल. तीन एक, 3 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. चला मॅच सुरू करा. चला मॅच ऑन. येणारे बॉल 3 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 3-1 जावयात सामन्याच्या दिशेने. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. ओहो, यावेळेचा बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉल आलाय. हो, अजूनही मॅच शिल्लक आहे का? आहे. आता येणारे बॉल आहे 2 बॉल मध्ये रन करायच्यात 2 बॉल एका धावेची गरज. अजूनही मॅच मध्ये काही होऊ शकतं. 2-1 शेख हाल. 2-1 पुढचा बॉल. फटका खेळलाय. मॅच विनिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का? तर हो, मॅच विनिंग स्ट्रोक सध्या मैदानावरती आलाय आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे टीम जय साई विरार. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये यावं विनंती आहे.